पुण्यातला एक मुलगा तुमच्याकडे आला आणि म्हणाला मला काही कळतच नाहीये की बिझनेस कसा करायचा, तर तुम्ही काय सल्ला द्या? Look at your own environment first. Make it successful. Then you start expanding and think about global. तुम्ही ज्यावेळी बाहेर राहता त्यावेळी तुमची विचार करण्याची, तुमची पाहण्याची दृष्टी वेगळी असते. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये ज्यावेळी राहता त्यावेळी तुम्ही आजूबाजूला जे लोक असतात तसेच वागता. इथे तुम्हाला वेगळं प्रूव्ह करायचं. तुम्हाला IAS ऑफिसर जे सगळे होतात 70% गावाकडचे असतात. अगदी बरोबर. कारण त्यांना ती हार्डशिप त्यांना प्रूव्ह करायचं असतं, कुणाला तर लाईफस्टाईल चेंज करायची असती. Correct. की माझी गरिबी आहे, मला वाढव चेंज करायची आहे. अशी कुठली मिस्टेक केली का तुम्ही त्या जर्नीमध्ये जी तुम्हाला रिग्रेट होते आता? That started with this idea and that got public विथ in द this. सेम आयडिया. Zero. कंपनी. कुणाला AI मध्ये बिझनेस करायचा हां. असेल तुमच्या काय 3 टिप राहतील त्यात? इंडियन फाउंडर काय मिस्टेक करतो असं तुम्हाला वाटतं? Are too egotistical. The startup is what you impart, what you have learned, not to learn. नमस्कार, वेलकम कॉन्व्हर्सेशन्स दॅट मॅटर बाय सागर बाबर या पॉडकास्टमध्ये. आज खूप स्पेशल गेस्ट सिलिकॉन व्हॅलीवरून इथे आलेत. डॉक्टर प्रकाश भालेराव सर. त्यांना मी आता रिसेंटली दुबईमध्ये भेटलो आणि त्यांच्याशी गप्पा मारल्यावर कळालं की हे आपल्या पॉडकास्टवर यायलाच पाहिजे, कारण एवढं मोठं नॉलेज त्यांच्याकडे आहे. त्यांच्याशी आपण आज गप्पा मारूया की त्यांची जर्नी काय होती. त्यांनी जी पहिली कंपनी विकली तीच काहीतरी $500 मिलियन होती आणि आत्तापर्यंत 60-70 कंपन्यांमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले. ते त्यांच्या बोर्डवर आहेत. बऱ्याचशा ऑन्टरप्रिनरला ते मेंटर करतात. तर सरांबरोबर आपण त्यांची जर्नी म्हणजे इंदोरवरून चालू झाले आणि आज सिलिकॉन व्हॅलीचे बिलियनियरमध्ये ते बसतात. ही जर्नी कशी आहे या जर्नीमध्ये आपण आज बघूया, सरांबरोबर डिस्कस करूया. सर, तुमची जर्नी ही इंदोरमध्ये एक ट्रॅडिशनल फॅमिलीमध्ये झाली, तर त्याच वेळेस हे ऑन्टरप्रिन्युअरचं काही इम्प्रेशन होतं तुमच्यामध्ये? लोक बघायची काय होतं? तुम्ही बालपण कसं होतं, लाईक कसं होतं तुमचं? हे पहा कसं असतं, एंटरप्रेन्योरशिप मी जी डिफाईन करतो ना, ही एक वृत्ती आहे. ओके. इट्स अन ॲटिट्यूड. या. ते तुमच्यामध्ये लहानपणापासून असतं. ते परफेक्ट. ते असतं किंवा नसतं. हो. त्याला असं नाही की तुला एंटरप्रेन्योरशिप शिकता येते. हां. तू कुठली कंपनी काढली, तुझ्या आयडियाने तू कंपनी काढली, हो. त्या कंपनीचा तू फाउंडर झाला, हो. त्याचा मतलब तू एंटरप्रेन्योर झाला असं नाही. नसं नाही. बरोबर. हां. तर एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय खरं माझ्या दृष्टीने, की वन दॅट कॅन क्रिएट अ डिरेक्शन आउट ऑफ अ कन्फ्युजन. ओके. जो कन्फ्युजनमधनं मार्ग शोधतो तो एंटरप्रेन्योर. अच्छा. तर ते आपण लहानपणापासून आपल्याला ते आपल्या ध्यानमध्ये असतं, ते आपण शिकतो. असे कुठला इन्सिडेंट जो तुम्ही लहानपणी एखादा मार्ग शोधला? असं एक असं इन्सिडेंट असं नाही सांगता येणार. हां, जो पण केव्हाही असं कुठेही असं कन्फ्युजन दिसलं किंवा काय दिसलं, त्याला काय आपण वेगळ्या पद्धतीने आपण कसं त्याला अप्रोच करू शकतो, हां. तो जो विचार आपण शिकतो ना, हो. दॅट बिकम्स अन एंटरप्रेन्योरशिप. दॅट व्हॉट बिकम्स द एंटरप्रेन्योरशिप. तर ते मला आता मला एकदम आठवायला लागेल असं कुठला असा इन्सिडेंट बोलता मला एखादा आठवलं, मी सांगतो तुला हे असं केलं म्हणून हे असं झालं. नाही, ठीक आहे. आता मी तुला सांगतो कसं झालं. थोडी लांब गोष्ट आहे. हो. तर आम्ही 8वी-9वीत होतो. हो. तर इंदोरच्या जवळ एक सुखनिवास पॅलेस म्हणून जागा आहे. ओके. तर तिथे आम्ही जवळजवळ 5-6 किलोमीटर 6-8 मैल इंदोरून. तर गरमीच्या सुट्टीमध्ये आम्ही 5-6 मित्र सगळे सायकलवर आम्ही जायचो सुखनिवास पॅलेसला पोहायला. तिथे मोठं तलाव होता, तिथे पोहायला जायचो. तर आमच्याबरोबर आणखी मित्र होता. मध्ये रस्त्यामध्ये जंगल होतं, जंगलामध्ये जांभळाची झाडं होती. तर आमच्यावर एक आमचा मित्र होता, तो अक्षरशः पाल होती ती, सरसर झाडावर चढायचा. तर तो चढला जांभळ्याच्या झाडावर आणि वरती फांदी धरून त्यांनी ती फांदी हलवली, ती फांदी तुटली आणि तो 20 फुटावरून खाली पडला. खाली पडला तर ठीक आहे. थोडं वेगळं सांगतो. पोरांनी तो आई गा करत रडतोय. पोरांनी त्याला सोडून जांभळे एकत्र केली. पण मग आता अशा ठिकाणी व्हॉट डू यू डू? एक्झॅक्टली. मग माझ्या ओळखीच्यांमध्ये एक डॉक्टर होते. तर मी त्याची सायकल एका हातात धरली, त्याला डबल सीट बसवलं आणि सरळ सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं.
त्यामुळे 400-500 पोरं माणसं बाहेर बसलेली त्यांची वाट पाहते. सिव्हिल सर्जन होते. 400-500 पोरं बाहेर बसलेली, त्यांच्यामधनं लोक बसलेले. आम्ही आत गेलो, आणखीन 20-25 त्यांचे आणखीन पेशंट बसलेले. मग त्यांच्या कॉलेज गेलो, आणखीन 5-10 बसलेले. जशा इथे असतात तसं. त्यांनी मला पाहिलं, अरे तू काय करतो इथे? म्हटलं काका माझ्या मित्र पडला तर त्याचे हात हे झाले. कसं पडला? सायकलवरनं पडला. हो काय सांगणार, सायकलवरनं पडला. त्याला आम्ही नेला होता, तो सायकल चालवत गेला होता. घरी दोन्ही हात ह्याच्यात बांधून आला. तर थिंकिंग ऑफ taking him to the hospital and putting him through immediately, putting him through that is something that I thought I would jump and do it. And only you thought. And I thought of it. Exactly. बाकीचे कोणी जांभळात एकत्र होतं आणि बाकीच्यांना काय करायचं कळत नव्हतं. तर आय एम जस्ट गिव्हिंग अ स्मॉल इन्सिडन्स ऑफ हाऊ यू थिंक आउट ऑफ अ प्रॉब्लेम, आउट ऑफ अ कन्फ्युजन, आउट ऑफ अ प्रॉब्लेम. तुम्हाला ते करता आलं पाहिजे. हातात यू टेक इट इन युअर हँड अँड देन. पण मला ह्याच्यातच डीप जायचंय सर. पण हे काय म्हणजे हे जन्मता येतं का? कुठे तुम्ही अनकॉन्शियसली कुणाकडे पाहिलं, तुमचे वडील असू किंवा आजोबा, आजी, कोणीतरी आई, कसं आलं तुमच्यात? आता तुम्ही रेट्रोस्पेक्टमध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय वाटतं? असं नाही सांगता येणार की मी असं कोणाकडे पाहून असं केलं, असं नाही. ते तुझ्या आजूबाजूला जे लोक असतात, तुझ्या आजूबाजूचे मित्रमंडळी असतात, तुझ्या आजूबाजूला जे एन्व्हायरमेंट असतं, त्याच्यामधनं तुला ते समाव ते येतं, ते उपजत येतं. ते ओके उपजत येतं. पण आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट एको मेक्स अ बिग डिफरन्स. आजूबाजूचे एन्व्हायरमेंट बिग डिफरन्स मेक्स अ बिग डिफरन्स. म्हणजे आता कसं की आता मी सिलिकॉन व्हॅलीमधले गोष्ट सांगतो तुला. तर सुरुवातीच्या काळात ज्यावेळी इंडियन लोकांनी कंपन्या सुरू केल्या, मराठी लोक धरतो, ओके, मराठी लोक गुड एक्झाम्पल. जर का मी 5, 6, 7 सक्सेसफुल मराठी एंटरप्रेन्योर्स पाहिले, तर रेट्रोस्पेक्ट मी जे पाहतोय ते सगळे जवळजवळ सगळे पुण्या मुंबईच्या बाहेरचे होते. मराठी बोलणारे पण पुण्या मुंबईच्या बाहेरचे. अच्छा. कारण काय असतं की व्हेन तुम्ही ज्यावेळी बाहेर राहता, तुम्ही ज्यावेळी बाहेर राहता त्यावेळी तुमची विचार करण्याची, तुमची पाहण्याची दृष्टी वेगळी असते. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये ज्यावेळी राहता त्यावेळी तुम्ही आजूबाजूला जे लोक असतात तसेच वागता. बरोबर. इथे तुम्हाला वेगळं प्रूव्ह करायचं. तुम्हाला माझ्या आजूबाजूला सगळे हिंदी लोक आहेत, सगळे हिंदी लोक आहेत ना, माझ्या आजूबाजूला सगळे हिंदी लोक आहेत. मला जर का पुढे व्हायचं असेल तर मला काहीतरी वेगळं करावं लागेल ना. जेव्हा तुम्ही मायनॉरिटी असता तेव्हा तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करा. करेक्ट. म्हणजे दॅट इज आय एम जस्ट डिड्युसिंग बेस्ड ऑन द रिझल्ट दॅट आय हॅव सीन. नाही, ॲब्सोल्युटली, आय कम्प्लिटली ॲग्री. रिझल्ट दॅट आय हॅव सीन. म्हणजे मी आता नुसतं बिझनेस नाही, मी आता बघतो ना, IAS ऑफिसर्स करेक्ट जे सगळे होतात 70% गावाकडचे असतात. बरोबर, अगदी बरोबर. कारण त्यांना ती हार्डशिप, त्यांना प्रूव्ह करायचं असतं, काहीतरी प्रूव्ह करायचं, कुणाला तरी लाईफस्टाईल चेंज करायची असती. करेक्ट. की माझी गरिबी आहे, मला वाढ चेंज करायची आहे ना. आय थिंक यू आर ॲब्सोल्युटली राईट. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी बिझनेस करायचं का? कोण नाही. माझे काका खूप प्रख्यात वकील होते इंदोरला. ते तुकोजीराव होळकरांचे लिगल ॲडवायझर होते. ओके. पण कोणी बिझनेसवाला कोणी नाही. माझे वडील बँकेत 35 वर्षांनी बँकेत नोकरी केली. माझ्या सासऱ्यांनी 35 वर्ष शिकवलं. दोघांनाही काही बिझनेसचा गंध नाही. एक इन्सिडन्स सांगतो मी तुम्हाला. तर 1990 मी कॅलिफोर्नियाला आलो. 1971 मी अमेरिकेला गेलो PhD करायला. आणि मग मी एका कम्प्युटर कंपनीमध्ये लागलो. 15 काही वर्ष कामं केले. 1990 मी बे एरियात आलो. आता 1975 पासून ते 1990 मी एकाच कंपनीत होतो. आय ग्रो अप इन द मॅनेजमेंट. म्हणजे CPU डिझायन म्हणून लागलो, मग मॅनेजर, मग डिरेक्टर, मग मॅनेजर झालो, डिरेक्टर झालो. वाढत आय मॅनेज थाउजंड्स ऑफ पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि मग मी ती कंपनी सोडली. मग मी कॅलिफोर्नियाला आलो. कॅलिफोर्नियाला मी पहिली माझी जी कंपनी होती 2-3-4 वर्ष मी काम केलं. आय वॉज पार्ट ऑफ द स्टाफ फाउंडिंग मेंबर्स. तर कंपनी डिड व्हेरी वेल. ओके. मग त्यातनं तर मला जे पैसा मिळाला त्यातनं मग आय स्टार्टेड इन्व्हेस्टिंग इन द कंपनी.
दर 4-6 महिन्यांनी कुठल्या तरी नव्या कंपनीत मी इन्व्हेस्ट करायचो. हम्म. तर माझे सासरे होते, ते जवळजवळ 35 वर्ष त्यांनी एकाच याच्यात त्यांनी शिकवलं. माझे वडील 35-40 वर्ष एकाच बँकेत होते. बँकेत. ते एक दिवशी माझे सासरे माझ्या घरी गेले. हो. ते नागपूरचे, हो. ते इंदोरला आले. हो. ते माझ्या वडिलांना त्यांनी लिहिलं पत्र की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, बरं. याच्याबद्दल, जावयांबद्दल मुलीबद्दल बोलायचं आहे. हा. तर ते आले. तर माझी बायको डॉक्टर आहे. हा. तर ती त्यावेळी प्रॅक्टिस करत होती मॅसेच्युसेट्समध्ये. बरं. आम्ही ते सोडून कॅलिफोर्नियाला आलो. हा. तर ते आले घरी. तर म्हणे अहो थोडं विचारायचं होतं. तर म्हणे काय विचारायचं होतं म्हणे. हा. म्हणे की अहो जावई पण सगळं ठीक आहे ना. हम्म. तर ते म्हणाले नाही सगळं ठीक आहे. माझे वडील म्हणाले सगळं ठीक आहे. नाही बायकोला नोकरी सोडून तिथे आणलं. तिथे हाताची चांगली नोकरी होती. ती प्रॅक्टिस बंद करून कॅलिफोर्नियाला गेले. आणि दर 3 महिन्यांनी नोकऱ्या बदलतात ते. हो. अच्छा, नवीन इन्व्हेस्ट करताय तुम्ही. हा. सो माय ईमेल ॲड्रेस वुड चेंज ना. माझ्या कंपनीचं नाव वुड चेंज. हा. काही भांडत नाही तिथे. ऍक्च्युली माइंडसेट ना, इथे असं बघितलं नाही. असं त्यांनी कधी एक्सपिरियन्सच केला नाहीये. बरोबर. आणि यू कुंट एक्सप्लेन एंटरप्रेन्योरशिप, यू कुड नॉट एक्सप्लेन एनी ऑफ दिस की इन्व्हेस्ट करतो काय करताना काही आयडिया नाही. अजूनही काही लोकांना माहित नाही. त्यावेळी आणि मी तर हे आय एम टेलिंग दिस स्टोरी अबाउट 93, 94, 95 टाइम फ्रेम. 30 years back. त्यावेळी इथे तिथल्या लोकांना जास्त माहित नव्हतं. हो. इथे सोडूनच दे. हो. तर ही वॉज एक्स्ट्रीमली वरीड की हा काय मनुष्य करतोय, माझ्या मुलीचं काय हाल करतोय हा, म्हणजे काय करणार आहे माझ्या मुलीला. व्हॉट हॅपन वॉज इन 97 ही केम टू कॅलिफोर्निया. अच्छा, आफ्टर 4 years. हां ते बोलणं झाल्यावर 4 नाही, वर्ष. नंतर म्हणजे हे झालं सगळं त्यांनी सगळं. ते माझ्या वडील म्हणे मला काही माहीत नाही हो, मलाही प्रश्न पडला की हा नोकऱ्या का सारखा बदलतो. पण मी त्याला कसं म्हणजे माय फादर वॉज व्हेरी, आमची रिलेशनशिप अशी नव्हती की वी कुड फ्रीली टॉक. माझा मुलगा मला काही वाटेल ते बोलतो, एक्सरेटेड जोक सांगतो. पण माय रिलेशनशिप वॉज, माय डॅड वॉज व्हेरी कन्झर्वेटिव्ह. तर त्यांना काय असं त्यांना विचारायची त्यांची हिंमत नाही म्हणताना, पण इट वॉज नॉट अ प्रॅक्टिस. कल्चर ऑल्सो. ते दोघंही कल्चर, ते दोघंही एकमेकांशी बोलले. त्यांनी काय ठरवलं काढणं, त्यांना काय एकमेकांना काय सांत्वन दिले त्यांनी एकमेकाला. दोघं समदुःखी, दोघांच्या बायकाही समदुःखी. त्या नो क्लू वाट गोईंग ऑन. आणि त्यावेळी लोक खूप कमी यायचे ना. इंदोर सारख्या ठिकाणी लोक कमी यायचे. इथले पुणे नागपूरचे खूप लोक होते तिथे. पण इंदोर सारखे लोक कोणी नव्हते ना. है ना. म्हणजे पूर्ण इंदोर मध्ये 4 असतील. हा म्हणजे त्यावेळी खूपच कमी लोक होते. मग ते 97 मध्ये ही केम. माय सासरेबुवा केम. त्याने ते घरं बिरं पाहिली, गाड्या पाहिल्या, हे पाहिलं, सगळं पाहिलं. मग रिलॅक्स. त्यांनी तुम्हाला हळूच तरी असं विचारलं नाही? तरी म्हणजे मोस्ट क्रेडिट इज मला ते म्हणत होते. माझी सासू मला म्हणायची की आता पुष्कळ झालं अमेरिकेत, या घरी आता परत पुष्कळ झाला तर इथे काहीतरी करा, इथेच काहीतरी, इथेच तुम्ही या परत. जाताना ती माझ्या बायकोला सांगून गेली, नाणे, तिचं नाव तिला नाणे म्हणत, नाणे तू बरी आहेस इथे. हो ना. हर मदर इज टेलिंग हर टू स्टे पुट अँड कंटिन्यू डू व्हॉट यू आर डुइंग. तेव्हा तुम्हाला कळालं आपलं आता झालं. आय एम जस्ट टेलिंग यू स्टोरी अबाउट कसं म्हणजे एंटरप्रेन्योरशिपचे म्हणजे डिफरंट फॅसेट्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप, व्हॉट गोज ऑन. एक्झॅक्टली. नो वेन यू डिसाइडेड की तुम्ही 15 वर्ष एका कंपनीत जॉब करता आणि आता तुम्ही डिसाईड केलं की एक स्टार्टअप चालू करायचं, राईट? असंच ऑल ऑफ द सडन डिसाईड केलं का खूप चर्चा झाल्या? घरातनं काय होतं? बायको व्हेरी गुड क्वेश्चन. मी तुला काय म्हटलं होतं, एंटरप्रेन्योरशिप इज अ वृत्ती, राईट? तर ज्यावेळी मी डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनमध्ये जी कंपनी त्यात लागलो माझ्या शिक्षणानंतर, आय वॉज अन इंट्राप्रुनर ऑलरेडी. तीन वेगवेगळे ग्रुप्स कंपनीमध्ये, कंपनी इनसाइड कंपनी सुरुवात केली ऑलरेडी. 3 and I grew them to hundreds of millions of dollars. Hundreds of millions of dollars. Right. तर मला सिलिकॉन व्हॅलीमधून कॉल यायचे, हो यू कम अँड टेक ओव्हर दिस कंपनी दॅट कंपनी. मी 1-2दा आय जस्ट वेंट कपल ऑफ टाइम्स फॉर द इंटरव्ह्यू ॲज वेल टू टेक ओव्हर ॲज अ CEO ऑफ सम कंपनी. तर ते पाहायचे वगैरे ते म्हणायचे, वी डोंट नो वेदर इट इज यू और वेदर इट इज अ मदर डेक और मदर डिजिटल मनी, बिकॉज
the money, I didn't raise the money. Yeah. You know, it was, the whole thing was Right. done inside a company. Oh. And you have to do the same ritual in terms of convincing and whatnot to get the budgets and to hire the people and do all that. सगळं तसंच. पण क्वेश्चन बरोबर होता त्यांचा. प्रश्न बरोबर होता. बरोबर होता प्रश्न बरोबर होता. की तुमच्यामुळे यात कंपनी वाढली आहे का तुम्हाला एक बॅक एंड सपोर्ट होता. करेक्ट. तर शेवटी सेकंड टाइम आहे, थर्ड टाइम इट हॅपन, आय डोंट रिमेंबर. तो माझा तो खूप क्लोज फ्रेंड होता, बिल ओमेरा. मी त्याला म्हटलं, बिल, इनफ, डोंट सेंड मी एनी मोर पीपल, आय डोंट वॉन्ट टू कम टू आय डोंट वॉन्ट टू कम टू पे एरिया. व्हेन यू टेक ओव्हर द कंपनी यू कॉल मी. अच्छा. तू कुठेतरी कंपनी सुरुवात कर. त्यांनी ही हॅड ऑलरेडी स्टार्टेड वन कंपनी, ही स्टार्टेड सेकंड कंपनी. तर ही टुक ओव्हर सेकंड कंपनी. ॲज सून ॲज टुक ओव्हर, तीन लोक 4 लोकांची कंपनी होती. ती कंपनी अगोदर एका चायनीज यांनी सुरुवात केली होती. And that they raised a lot of money. The company swelled up to like 40 people, mismanaged completely, ran out of money, and शेवटले 2 महिन्याचे पैसे उरले होते. Company got shrunk, only 3-4 people left, but company had good product. So he saw me, so he said, okay, good idea. He saw me, so he convinced me to come and join him. मग तेव्हा तुम्ही जॉब सोडला. So I left the job and I came. पण एवढा हाय एंड जॉब सोडून एक 3 लोकांची कंपनी जॉईन करायची, ती रिस्क कशी? See, I always wanted to do something on my own. Okay, I always wanted to. That's why I went for the interviews, right? म्हणजे आणि काय व्हायचं की कंपनी इनसाइड अ कंपनी व्हेन यू स्टार्ट, यू आर फायटिंग विथ वन हँड टाईड बिहाइंड युअर बॅक. यू आर नॉट गेटिंग बेनिफिट. म्हणजे मी काही केलं तरी मला बेनिफिट नाही येत. नंबर 1. नंबर 2, समजा मोठी कंपनी, तुझी कॉर्पोरेट कंपनी आहे, तुझ्याकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे, पर्सनल डिपार्टमेंट आहे, लिगल डिपार्टमेंट, राईट. तर काय व्हायचं मोठ्या कंपनीमध्ये की मी आयडिया प्रपोज केली, तर फायनान्स पर्सन बाय ब्लॉकिंग इट, ही इज नॉट गोइंग टू लूज हिज जॉब. ऑलवेज, या. His job is to block. His job म्हणजे he is a job or no op, one or the other. म्हणजे ब्लॉकच करायचे. तर एकदा मी I talked about different idea. So I floated to the CEO of the company, Ken Olson म्हणून आमचा CEO होता. त्यावेळी company was almost 70,000-80,000 people. So they used to have some selected group of people who are very well to do. I was one of the Golden Air boys. So they used to go for what is called as a strategic meeting or a woods meeting. So I floated an idea. I said, this is my second time I'm starting a group. Third time. I have a proposal. My proposal is, you should make 2 finance departments, 2 legal departments, 2 personal departments. They will come and argue with me who I should choose. So that way I can pick na. Then I can pick, तू मला सर्व्हिस देतोय ना, मग मी तुझ्याकडनं घेईल. तू फायनान्स डिपार्टमेंटचा आहे, you block me, how are you helping me? When the businesses becomes rich, you got benefited. But just you blocking me, you're not helping me. Accept केलं का त्यांनी? नाही, they all, the CFO was there. He was like असा तांबडा झाला. But see, you have to come up with some different ideas. Exactly. To break the mold. That is what the key is. The key is you have to think out of the box. दोन करा ना तुम्ही, प्रत्येकी 2 द्या आम्हाला चूज करू द्या ना. आम्ही प्रॉडक्ट डेव्हलपर. लेट मी चूज. राईट. आय चूज हिम ऑर हर. म्हणजे तुमचं तिथं आता माइंडसेट बनायला लागलं होतं. थांबलो इथे माइंडसेट. व्हॉट हॅपन्ड इज इन द बिग कंपनीज, व्हॉट हॅपन्ड इज you kind of, when I joined the company, it had 1,500 people. When I left, it had 160,000 people. बापरे, 1.5 लाख. तर ते लोक सगळे नवे आलेत, राईट. तर मग काय शेवटी की मला काही काम काढायचं आहे, मला लिगल डिपार्टमेंट काम काढायचं आहे. सो आय वुड पिक अप द लिगल ऑर्गनायझेशन and say, I know El Safelo. El Safelo used to work for me long time ago. I would call El Safelo. Well, my contracts are not getting done. मग El Safelo, म्हणजे it was through the connection I could get the work done. बरोबर. मोठ्या कंपनीमध्ये नेटवर्किंगच लागतं. नेटवर्किंग लागतं. मोठ्या कंपनीत नेटवर्किंग लागतं. सम क्रिएटिव्हिटी लागते. एंटरप्रेन्योरशिप क्रिएटिव्हिटी कशी लागते, I'll give an example. मोठ्या कंपनीची गोष्ट निघाल म्हणून सांगतो मी तुला. तर El Safelo was in charge of a large legal group.
आणि आय वॉज डेव्हलपिंग सम सेमीकंडक्टर प्रॉडक्ट्स अँड वी हॅड टू यूज हंड्रेड्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स एव्हरी इयर. आता लिगल डिपार्टमेंटना व्हेरी स्लो मुव्हिंग वॉट एव्हर. तर मी यांना म्हटलं अरे मला मदत कर ना, हे माझे कॉन्ट्रॅक्ट, आय नीड दिस कॉन्ट्रॅक्ट रिवाइड व्हेरी क्विकली. तर म्हणतो नो, तर काय तर डेक काय करायचं की जे मेन मोठे जे नवे कम्प्युटर जायचे ते इंजिनिअरिंगला द्यायची वापरायला, आणि जुने पुराणे कम्प्युटर लिगल फायनान्स वगैरे द्यायची. प्रोसेसिंगला वेळ लागायचा, त्यामुळे वेळ लागायचा. त्यामुळे त्यांच्याकडे टर्मिनल्स नव्हते, काही नव्हते. म्हटलं आय सॉल्व युअर प्रॉब्लेम. ॲज अ प्रॉडक्ट डेव्हलपर माझी कम्प्युटर म्हणजे द डेटा सेंटर आय हॅड वेअर लाईक 3 फुटबॉल फील्ड साईज. बापरे, इतके कम्प्युटर्स होते. बिकॉज यू टू सिम्युलेट, यू डू लॉट ऑफ सिम्युलेशन्स अँड वॉट नॉट ना. हंड्रेड्स ऑफ कम्प्युटर्स वी हॅड, ऑल लेटेस्ट वन्स. I said, what I will do is, I'll remove your computer system that you have, your computer and terminals, everything. I'll give you mine. I will depreciate it on my account. Perfect. Okay? And you get the best and the latest and the best. Perfect. Okay? So I sent Mary Maji, so data center manager. I said, go to this place, remove all his equipment. And give new ones. Go all new one. So सगळे 70-80 lawyers होते. सगळ्यांना they got all brand new thing, whatever. Everybody was wondering की how come his work gets आणि आता done. तुम्ही काय काम द्याल ते होणारच. आणि बाकीचे जे पाहतोय, बाकीचे लोक होते दुसऱ्या डिपार्टमेंटची, अदर डिपार्टमेंट, हाऊ कम यू गेट थिंग्स डन. आमचे तुझे कसे होतात, आमचे कसे होत नाही. म्हणलं दॅट्स लाईफ. व्हॉट कॅन आय टेल यू. मग तुम्ही ते 3 लोकांची कंपनी जॉईन केली ॲज अ को फाउंडर. ना आधी को फाउंडर, ॲज अ को फाउंडर. तिथे काय रिवॅम्प केलं? 3 वरून 300 कशी नेली? काय झालं होतं की दॅट इट वॉज अ टेक्नॉलॉजी, इट वॉज अ ब्रेक थ्रू दॅट हॅपन. सो यू आर यूज टू व्हॉट इज कॉल्ड अॅनालॉग व्हिडिओज. ओके. म्हणजे पूर्वीच्या काळी जे व्हिडिओज होते आपले अॅनालॉग व्हिडिओ होते ना. सो अॅनालॉग व्हिडिओ when it got converted into digital video, it needed certain specific technologies. Okay. And those are the technologies that we developed. We developed some algorithms and we took some patents. And the idea that we floated is to develop that algorithm and throw it in the public as an open forum or as an open source. बर, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन. हा, त्याचं DCT अल्गोरिदम होतं, डायरेक्ट कोसाइन ट्रान्सफॉर्म. तुम्ही बनवलं होतं. हा, तर म्हणजे कंपनीने. हा. So we said we take that and we throw it in the public domain, and that thing gets implemented into silicon. Okay, that's where you can convert the analog into digital. I don't want to get into how it happens, but somehow it happens, right? So when we put that in the public domain, anybody could use it. So usually काय असतं, लोक म्हणतात पॅटर्न, तुमच्याकडे पॅटर्न म्हणजे तुम्ही यू कॅन डिफेंड चार्ज अँड यू कॅन डिफेंड. आम्ही म्हटलं नाही, आम्ही पॅटर्न घेतो पण आम्ही पॅटर्न पब्लिकमध्ये टाकतो. पॅटर्न आमच्या नावावरती आहे पण आम्ही पब्लिकमध्ये टाकतो. आणि अल्गोरिदम्स वी पुट इन पब्लिक. Our advantage is because we have implemented those patterns. We know what the patterns are. We know the अंडी पिल्ली आतली. आम्हाला माहिती ते अंडी पिल्ली आतली. So we have about 9 months to a year advantage. So by the time you learn and you get to some place, we would be ahead of you. बरोबर. So our advantage was, it becomes a world standard, but we are ahead of it. So as long as we maintain our leadership, we're okay. That is the key. The key in an embryonic market going into a developing market is you create a hillock and you say, I'm the king of the hillock. Now the hillock can become a mountain. If your idea is correct and everybody adopts it, it can become a mountain. And it turned out into an Everest, not a mountain. Everest. It turned out to be. So anything that you use today, the MPEG, नंतर आता जे H.264 जे स्टँडर्ड तुमच्या सेलफोनमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये, ते सगळं तुमचा अल्गोरिदम. That's based. The basic algorithm is DCT. It's just the silicon makes it म्हणजे डिस्प्ले स्मॉलर, बिगर, वॉट एव्हर, शार्पर, क्लिकर, 4K, 8K तुम्ही जे ऐकलं ना ते, त्याच्या मागे सगळं अल्गोरिदम, दिस ऑल दॅट इज. वाव. तुम्ही तिथे गेल्यावर काय अशी गोष्ट बदलली त्या कंपनीमध्ये स्वतः, यू थिंक नाव दॅट वॉज अ बिगर इम्पॅक्ट? थ्रो द आयडिया ऑफ टेकिंग फ्री दिलं ते मार्केट. that spin is what made it. Oh, and that was your that was the thought process that I pushed.
अच्छा. That was thought process. I mean, obviously, other people help, but I said, why not just put it in the market and just let it go? Let people implement it. आणि त्या जर्नीमध्ये कारण तीच कंपनी तुम्ही फार मोठी केली हां. आणि नंतर तुम्हाला एवढे पैसे मिळाले की तुम्ही मग परत फक्त इन्व्हेस्ट करेक्ट. मग काय झालं? हां, करेक्ट. पण त्या जर्नीमध्ये काही फेलियर लेसन होता का? त्या जर्नीमध्ये आय व्हेरी गिव्ह इंटरेस्टिंग यू आस्क मी क्वेश्चन. लॉट ऑफ फेल्युअर्स दॅट यू वेंट थ्रू, राईट? Right. कारण कसं असतं की स्टार्टअप जे असतं ना, तर यू आर अगेन्स्ट एव्हरीथिंग. तुम्ही जर का IBM मध्ये किंवा युनिलिव्हरमध्ये किंवा कुठल्या मोठ्या कंपनीत तुम्ही कामं केली, तर तुम्ही यू वॉन्ट गेट फायर्ड बाय डुईंग समथिंग. बरोबर. स्टार्टअप कंपनीमध्ये यू मेक ए मिस्टेक, यू आर डन. मी 10 वर्ष IBM मध्ये होतो. सो यू तुम्ही जेव्हा म्हणाले ना रीच आउट करायला नेटवर्क लागतं, IBM मध्ये तेच होतं. अनलेस यू नो पीपल तुमचं कामच नाही होणार. एक्झॅक्टली सेम एक्झॅक्टली सेम प्रॉब्लेम, राईट? तर मी जर का IBM यूज करत असेल, हो. तर बिकॉज आय सिलेक्ट IBM, आय विल नेव्हर गेट फायर्ड. हां. कारण IBM is a big company. But for somebody to use your startup product, It's a risk. that company is taking a huge risk. Yeah. Huge risk. बरोबर. Right? तर आम्ही so when I went to the company, Bill told me that this Kleiner Perkins is looking at the company and they're going to invest and so on and so forth. And somebody else is looking at the company, they're going to invest. Okay, we'll take a look. I go there, and then third day he comes to my office with a long face. Says, Bill tells me, and he's a sales guy. He had technology because like काही idea nahi. A very close friend of mine. Technology काही idea nahi. He was an old-fashioned ज्यांनी तुम्हाला सिलिकॉनला बोलवलं. old-fashioned salesman. He made a lot of money before the company before, but he had no clue. Next week he came to the week 10 days later he comes to my office and says, we have only 6 weeks of payroll left. बापरे, फक्त 6 वीक्सची सॅलरी राहिली. 6 weeks of payroll left. And we have 4-5 people in the company. Now, you talk about waking up in the middle of the night and having cold sweat. Where I left all this thing came here. But it's okay. You have to drive things with काय केलं तुम्ही passion. असं? So what I did is, so we had already, so we had this technology. So what we did is we kind of went to, so my connections were not with the VCs, my connections with the corporates. That's good. So I went to, because I was the very senior level at DEC, so I knew the big bosses in Texas Instruments, in AMD, in LSI Logic, other people I knew. So I approached three of them, and I made a deal. I said, we are going to develop this technology, we are going to develop this chip, and we will give the early access. You just invest the company. You just invest in my company. It's a video processor. बरोबर. They knew that I had successfully done 3 processors in CPU. So they knew what I could deliver. So I managed to convince 2 Texas Instruments as well as AMD to invest money. Then independently JVC was interested in this technology. The reason the JVC was interested was the whole breakthrough happened in this technology is through JVC. What happened was that 25,000 bars in Tokyo. And in those days there used to be laser discs. So ते असे analog discs होता laser. त्याच्यावरती 9 गाणी असायची, 9 ते 10 गाणी. तर ते karaoke ते laser disc वापरायचे. And the assessment says that you need to have 4,000 songs to play to satisfy anybody's requirement. बरोबर. The 4,000 laser disc would take almost 10 feet by a huge facility. Yeah. And Japanese bars are 25 feet by 15 feet. That thing is like a big, huge thing. If you took this technology and you put it on a CD, that is where the VCD came from. You put it on a CD, that becomes a VCD. Now I can put 4,000 songs because I put 140 minutes of songs in one CD. म्हणजे 3 मिनिटाची गाणी धरतो. तर 15 ते 15 गाणी झाली. You calculate it ना. So the entire jukebox becomes a 2 feet by 4 feet. कॉर्नरमध्ये कुठे ठेवलं तू. तर ते तुमच्या टेक्नॉलॉजी. That happened with our technology. So JVC, so third company was JVC. So Texas Instrument, AMD and JVC. हे JVC वगैरे आम्ही खूप वापरले आमच्या कॉलेज. So JVC was, JVC among all the, every country or every
market has some market leaders. They may not be necessarily big, but they adopt the technology much quicker. So when you start, see, one of the lessons for the entrepreneurs that I want to give you is when you come out with a product and you want to convince the customers with your product, you take a look at the companies. Some companies adopt the products much quicker than some normal other companies. That you need to understand which those companies are and you go market with them. म्हणजे मी समजा सोनीकडे गेलो असतो किंवा हिटाचीकडे गेलो असतो, इट विल नॉट हॅव मार्केट लीडर होते. The market leader in the technology was JVC, but not the market size wise. They were not distribution. They were not. So any product you say JVC brings, they bring the first time. They are ahead of all the other Japanese companies. अच्छा. Whatever product, VHS cassette, whatever product you think of, JVC is the first. In the same manner, there are other companies in other market fields. You have to look at those, and you have to go convince, kind of work through them to get your product accepted in the market. म्हणजे जे सेकंड लेवल आहेत की ज्यांना मोठं व्हायचंय किंवा डिस्ट्रीब्युशन मोठं करायचंय, त्यांच्यामध्येच त्यांच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही घुसा. पण ओनली गो वर्क विथ दोज कंपनीज विच रेडिली एक्सेप्ट यू. कारण मोठे लोक एक्सेप्ट नाही करणार. मोठे लोक नाही करणार, लहान लोक नाही करणार. मधले असतात ते, त्याच्यामध्ये 10 जर का असतील त्यापैकी एक कोणीतरी तुम्ही यू विल फाइंड आउट की दे लाईक टू ॲब्सॉर्ब द न्यू टेक्नॉलॉजी क्विकर. पॉइंट, गो फिगर आउट हू दे आर, गो वर्क विथ देम. अशी कुठली मिस्टेक केली का तुम्ही त्या जर्नीमध्ये जी तुम्हाला रिग्रेट होते आता? त्या जर्नीमध्ये नाही, मिस्टेक अशी तुला सांगता येणार. not major mistakes in that journey. Mistakes we have done, but not in that DVD journey. There was no mistake. There was nothing mistake that happened. It happened in some other company. I'll tell you where the mistake happened. In some other company it happened. Okay. But that continuing that story with the JVC. JVC adopted it. Okay, तर JVCनी जुगबॉक्स घातल्या, तर आम्ही किती चिप्स विकल्या? 25,000 म्हणजे 25,000 चिप्स विकल्या. 25,000 चिपवरती कंपनी कशी बनणार रे? बरोबर. 25,000 चिपवरती कंपनी कशी बनणार? नाउ कम्स द टाइम ऑफ द स्केलिंग. So idea converted into a prototype converted into a successful market proven product. But it is not scaled. बरोबर. मग स्केलिंगला काय झालं? ते आम्ही नाही झालं. त्याचं दॅट हॅपन बिकॉज ऑफ गुड लॉर्ड वॉज स्माइलिंग. सो द टेक्नॉलॉजी वेंट टू चायना. VCD technology went to China. The Chinese लोक also like to sing. Right? बरोबर. Chinese people figured out that they could pirate the movies and they could pirate whatever to do whatever is going on in China. So the technology of this VCD went into China. The way it went is the co-founder, the Chinese guy who was with me, he was from inland China. एक दिवशी मला त्याचा फोन आला. तो मला म्हणाला की कॅन यू कन्वर्ट दी स्टेप्स, द VHS स्टेप्स होते त्यावेळी, कॅन यू कन्वर्ट देम इंटू VCDs. तर मी पाहिलं ते कुठले तरी पगोडाचे टेप्स होते रे, कुठले तरी म्हणजे पगोडा काय म्हणतात त्याला, मंदिरांचे, चायनीज मंदिरांचे. म्हटलं एड व्हॉट आर यू कन्वर्टिंग दिस फॉर? नो कन्वर्ट इट. मग कन्वर्ट करून मी पाठवले. तर म्हणजे कॅन वी मेक 1,000 कॉपीज ऑफ दिस? आता त्यावेळी ते कन्वर्ट करायला खूप वेळ लागायचा रे, म्हणजे आमच्याकडे मशीन काय नव्हते. म्हटलं आय कॅन गेट इट डन. We have made a Bank of China partner. Started a company. They advanced $26 million, and we are going to buy the equipment and convert it. म्हटलं पगोडा आपल्याला कशाला कन्वर्ट करता? पण मला कळलं ना. Most of the entertainment technologies come into the foray through pornography. सो VHS कसेट जे प्रॉपर झाले ते काय मुलांचे यांचे कसेटसाठी नाही झाले. लोक पीपल वॉन्टेड टू वॉच द पोर्नोग्राफी इन देअर प्रायव्हेट होम्स. दॅट इज हाऊ द VHS बिकेम बिग. लोकांनी जे VHS कसेट घेतले आणि रेकॉर्डर्स घेतले ते सुरुवातीला ब्लू फिल्म पाहिलं ना लोकांनी. त्यामुळे मार्केट वाढलं ते. व्हॉट हॅपन विथ इन धिस केस वॉज व्हेरी डिफरंट. इन धिस केस what happened was, चायनामध्ये जेव्हा तुम्ही when you become a retirement age, you get a provident fund.
चायनामध्ये एका जागून दुसऱ्या जागी जायला त्यावेळी परमिशन लागायची गव्हर्नमेंटची. बरोबर. तर पीपल कुड गो सी दिस पगोडा म्हटलं दिस रिलिजियस प्लेसेस. ते एडनी काय केलं की सगळे व्हिडिओ काढून आणले, त्याचे कन्वर्ट केले, आणि आता या लोकांकडे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे होते ना, तर ही वुड टेक ए 7 CD कसेट, VCD कसेट सेट आणि VCD प्लेअर आणि विकायचं. $250 ते मार्केट केलं. आणि तुमच्याकडनं पायरेटेड इट वेंट क्रेझी. मग त्यांनी चायनीज लोकांनी आपोआप दे फिगर्ड आउट की आपण अमेरिकन मूवीज आणून आपण त्यांना पायरेटेड करून विल पुश इट इन द चायनीज मार्केट. ओ. सो यू कुड बाय. एक जेम्स बॉन्डची मूवी होती, त्यांनी मला कोणतरी मला दिली होती. तर ती मूवीमध्ये एक 70 मिनिटाची मूवी होती आणि एक 140 मिनिटाची होती. 70 मिनिटाच्या मूवीमध्ये जेम्स बॉन्ड इज ड्रायव्हिंग, ऑल ऑफ अ सडन इज गो फ्लाइंग इन द स्काय अँड ऑल ऑफ अ सडन इज स्केपिंग सम प्लेस. घरी एडिट केलेली 70 मिनिटात. अच्छा. एक जेम्स बॉन्डची मूवी होती कोणतरी. आणि एक 140 मिनिटाची होती. ती 120 मिनिटाची मूवी आणि शेवटला 20 मिनिटामध्ये काराओके. अच्छा. आय एम जस्ट गिव्हिंग. सो द थिंग टुक ऑफ इन चायना and that is what pushed the CQ. ओ. म्हणजे हे सगळं DVD, VSS, VCD पासून सुरू झालं ना. VCD पासून सगळं. VCD पासून सुरू झालं. मग VCD मध्ये क्वालिटी वॉज नॉट गुड, सो दे पुट DVD, दे पुट 4 times more क्वालिटी. मग ते वाढत गेलं ना, क्वालिटी ॲज गॉट इम्प्रूव्ड. इट वेंट व्हेरेवर. एक तो ट्रॅक झाला. दुसरा ट्रॅक सॅटेलाइटचा झाला. बिकॉज सॅटेलाइट्स यूज्ड टू बी अॅनालॉग सॅटेलाइट्स. आत्ता जर पुण्यातला एक मुलगा तुमच्याकडे आला आणि म्हणाला मला काही कळतच नाहीये की बिझनेस कसा करायचा, तर तुम्ही काय सल्ला द्या? हे बघा कसं आहे, असं म्हणजे इज नॉट लाईक दॅट. यू हॅव टू हॅव सम पर्स्पेक्टिव्ह. So the perspective could be that you may have an idea and you evaluate that idea. Or you may have particular skill. That skill is complementary to somebody's idea. ह्याच्याकडे आयडिया आहे पण ह्याच्याकडे ते मार्केटिंग स्किल नाही आहे, ते तुझ्याकडे आहे. Then my role in that place is दोघांना एकत्र आणायचं. to put the team together, to create a minimum acceptable team that would have the founders that would have the right idea, the marketing perspective of the idea, the people who could market and test it. I mean, all the skills that are required is what I would suggest. So कोणी माझ्याकडे आलं तर first I say, okay, why are you talking to me? What do you have? What do you have and what do you want? And what do you want? आणि मग then I look at the individual and say, okay, तू कधी आला माझ्याकडे, तू आला आणि हा आला. आणि तू आला आणि तू म्हणाला की मी IIT मधनं एक वगैरे हे केलं आहे आणि मी सध्या इंटेलमध्ये काम करतो आहे आणि गेले 2-3 वर्ष मी घरी काम करतो आहे आणि माझी आयडिया मी डेव्हलप करतो आहे, पण मला आता फंडिंग पाहिजे त्या आयडियासाठी. आणि हा आला आणि हा इंदोर युनिव्हर्सिटीचा आहे आणि यांनी काम बिम केलं आहे सगळं, पण हा म्हणतो की मी काम केलं आहे, माझ्याकडचे जितके पैसे सगळे घातलेत, मी सगळं नोकरी बिकरी सोडून दिली, चांगली नोकरी सोडून दिलेली आहे, मी सगळे माझे पैसे घातलेले आहेत आणि आय वॉन्ट टू कन्वर्ट दिस थिंग इन टू अ बिझनेस. द प्रॉबेबिलिटी ऑफ मी गेटिंग हिम is much higher than I would take you, because you are not a risk taker. कारण त्याने ऑल इन आलाय ना. You are not a risk taker. He has put his life. He has a passion. Passion is the one that I'm looking. Passion and tenacity is what I'm looking at. Now the idea I will evaluate. बरोबर, ते तर होईल. And if the idea is not pivot सगळं करून if the idea is not, कसं असतं, out of 70-80 companies that I have been a part of, I cannot tell you a single company that started with this idea and that got ended with the same idea. Zero company. That's a म्हणजे bold. EDA मधली कंपनी असेल तर इट वोंट बिकम अ हेल्थ केअर. त्याच ह्याच्यात पिवोट करून काहीतरी. Correct. So you get the idea, you kind of test it, then you kind of test it with the customers. You modify the idea, modify the features, test again with the customers, change it. So what you're doing is you're going through the journey. And while you're going through the journey, you don't run out of money. For that you need money. No, for that you don't, because you run out of money, your startup is shut down. म्हणजे दोन्ही पॅरलल बघायचंय, टेस्टिंग पण करायचंय आणि पैसे पण मॅनेज करायचे. Correct. So how do you raise the money and how do you keep on simulating and testing? तुमच्याकडे कोणी जर इन्व्हेस्टमेंट मागायला आलं, तुम्ही आत्ताच म्हणाले की यू विल सी द ग्रेट
टेनासिटी, रिस्क सगळं त्यांनी किती घेतलंय. अजून काय बघाल? So what I do is, I look at the first I say, okay, I look at the background of the individual, obviously, but then also look at what idea that person has. Is the idea is that the product that they're recommending, is it going to be big product or small product? Where is it? What market it is going after? If it is in a maturing market or a sustaining market, I don't go near. Because there are very few very little room left. In the embryonic market is what I look for. I look for AI right now. I look at some certain AI applications, for example, right? Give you an idea. Because it's embryonic, everybody is touching whatever. सात अंधळे लोक हत्तीला define करतात. That's what AI is today. बरोबर. That something else was like that before. The ideas change, na? So I look at the what is the size of the idea? Okay, then how confused the market is. म्हणजे AI आता right Idea has to be सगळं big. confused. Exactly. Idea has to be big. Market has to be confused. अच्छा. Now then I look at, okay, with this idea, what opportunity would I raise? Okay, and then how differentiating that idea is. If it's differentiating, I'll make it bigger. Got it. आता ती व्हिडिओची आयडिया सांगितली मी तुम्हाला आमची TCTची. त्याला 4 डिफरंट स्किल्स हवे होते. त्याला अल्गोरिदम्स, मॅथमॅटिकल अल्गोरिदम स्किल हवं होतं, सिलिकॉन डिझाईनचं स्किल हवं होतं, नंतर आर्किटेक्चरचं स्किल हवं होतं आणि सॉफ्टवेअरचं स्किल हवे होते. अशा 4ही स्किल्स मोठ्या कंपन्यांमध्ये असतात, पण त्या एकत्र येऊ शकत नाही. 7 डिपार्टमेंट असतात. एक्झॅक्टली. सो आवर थिंग वॉज आय पुल्ड दॅट टुगेदर. So that is the differentiation. What my differentiation was, the distance, the time was the differentiation, and 4 things I collated. That was my differentiation. The other company that does all 4 and they have that thing, they could beat me, but they couldn't. They couldn't. म्हणजे कोणाकडे सिलिकॉनचं एक्सपर्टीज असेल पण अल्गोरिदमचीच आयडिया नाही आहे. बरोबर. Okay, the algorithm the guy who developed it was a PhD from France. Didier Lagal. So he was a well known in the mathematician. Okay, so he was a mathematician. So I had a team of 2-3 higher level mathematicians who had serious level architects who had designed the CPU designs before. We had some really superb software developers who had developed the operating system and whatnot. So all that, I had to pull that skill together to put this as a video processor. Got it. So you see, so differentiation. So the confused market, good opportunity, big opportunity, differentiating idea, differentiating product, and few good men. A few good men म्हणजे काय? Do I have the tenacity? Do I have the passion? All that. So all that pulled together is what becomes a product. तुम्ही एक हॅक मला बोलताना सांगितला होता तुमच्या घरी आपण जेव्हा भेटलो तेव्हा, की तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता किंवा तुम्ही एखाद्या आयडियाला इव्हॅल्युएट करताना तुम्ही एक हॅक सांगितला होता की तो जो ग्लोबली झालाय आणि तो इंडियात होत असेल, तो काय हॅक आहे? Okay. So it is particularly applicable for the today's Indian market. Okay. So if you look at if आपण जर Indian market पाहिलं ना, the most of the training that what we call in IT in India, that training is more of a service company. कोणीतरी प्रॉडक्ट डिफाईन करून दिलाय तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यामध्ये रिग्रेशन टेस्टिंग करता का, व्हॉट एव्हर यू डू, बट इट्स अ कस्टमर सपोर्ट ऑर अ डिफाईन्ड प्रॉडक्ट. यू आर नॉट डेव्हलपिंग अ प्रॉडक्ट. इंडियामध्ये अजूनपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे एकही IT कंपनी नाही आहे की ज्यांनी प्रॉडक्ट इन्व्हेन्शन नाही आहे. ओनली बिगेस्ट इन्व्हेन्शन इंडिया इज UPI. But other than that, there is no invention. Right? So the suggestion that I was a part of a fund in India, and that fund now is an Axel India. Okay. तर काय झालं होतं की सुरुवातीला, so when you are looking at doing a product in India, instead of coming up with your own product, suggestion that I had was look at the product that is successful, say in US market. अच्छा. Okay, and then you bring that product into India and you indigenize it. You add things, change it, localize it. Now you become a product company for that segment. असा कुठला एक्झाम्पल आहे मोठा की जो look at Flipkart.
दॅट हॅपन ना Amazonला असंच असं copy केलं. त्याचं कॉपी केलं फक्त थोडं बदल त्याच कंपनीने फंड केलेलं आहे त्याच VC फंड केलेलं आहे पण तुमचीच ती आयडिया माझी म्हणजे त्या कंपनीने फंड थॉट केलं प्रोसेस तीच आणि देर आर 3-4 असे म्हणजे क्रेडिट कर्माचं ते झालं Uberचं Pepperfry Ola झालं आलं. उबरचं ओला आलं सो दोज बिकेम बिग Airbnb-चं Okay, इथं okay. गेलं. So that's a one way to build a product company. हो I'm talking about how to build a product company. So one way is you look at, you scan, and you kind of take it and modify it and bring it here. बरोबर. That's one area. You can become very big company. You can it's a good opportunity. Okay. Second area is all the companies that are successful in US or in Silicon Valley. They are from the invention because of the necessity that is used by the local markets. बरोबर. So मला कोणी माझ्याकडे आलं की ते आय टेस्ट इट इन फर्स्ट 30 miles of perimeter. How can I find some user there बरोबर. and then Validate it, हां. then kind of make it into a product and then expand it and grow it. Then globally you think of later. See, लोक काय करतात की you do a startup and you say, oh, I'm going to design a global product. There's no such thing. पहिलं 30 miles मध्ये बघा. पहिले look at your own environment first. Make it successful. Then you start expanding and thinking about global. हां. आपण काय करतो की आपण we know I have an idea is the global idea. There is no such thing. हां. There is no such thing. There is no global idea. First you prove locally, then you go globally. Perfect. So that's the advice I have for all the startups, people who are doing, who are thinking. Whatever your concept is, prove it here first. If you have an idea that is going to be popular and going to be used in US, तुमचं चंबू गोपाळ आवरा आणि तिथे US ला या. जावा. US ला या. हो. तिथे प्रूव्ह करा. बरोबर. आणि मग काय करायचं ते करा. बरोबर. पण गेट इट कन्झ्युम्ड हिअर. हां. स्वॉलो युअर ओन पॉयझन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. आणि आपण ते नाही केलं तर मग ते यू वोंट एक्सपॅन्ड यू वोंट हॅव प्रॉडक्ट कंपनी यू हॅव सर्व्हिस कंपनीज एक्झॅक्टली. बट यू विल नॉट हॅव प्रॉडक्ट कंपनीज. तर ॲब्सोल्युटली राईट. ॲक्च्युली आमच्या इथे 2 CBSE स्कूल्स आहेत. माझी वाईफ रन करते आणि आम्हाला इतके ऑपॉर्च्युनिटीज आहेत टू ओपन अनदर स्कूल्स हिअर. तर आता आमच्या 2 आहेत. पण वी कॉन्शियसली डिसाइडेड की 3 वर्ष इथे सिस्टीम बसली पाहिजे, इथे पूर्ण सेट व्हायला पाहिजे आणि मग रिप्लिकेट करत राहा. करेक्ट. नाहीतर मोठ्या तोंडावर पडाल तुम्ही एकदम बिग टाइम. करेक्ट. म्हणजे आय थिंक दॅट्स द थिंग राईट. व्हेरी इम्पॉर्टंट. एक एरियामध्ये तुम्ही प्रूव्ह करा यू आर गुड आणि मग तुम्ही पुढे जाऊ सो शकता. लुक फॉर व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर. लुक फॉर दॅट. एक्झॅक्टली. यु आणि खूप मस्त पॉईंट तुम्ही म्हणाले की जर तुमची आयडिया सिलिकॉन व्हॅलीमध्ये महत्वाची आहे तर तिथे जावा आणि चंबू गोपाळ आवरा तिथे या. आणि तिकडे जावा. इथे बसून तिथे तुम्ही आर्किटेक्ट हे करा. इथे तुम्ही पाहिजे तर रिग्रेशन टेस्टिंगसाठी पाठवा. परत पाठवा. So all the companies that we have incorporated in US, most of them have backend here. But what they are doing in the backend is they are doing regression testing. They are doing whatever. I mean, मार्केटमध्ये they are supporting simulations. For example, आता काय software मध्ये you need different types of simulations. The simulations cost very lot of money there. बरोबर. ते इथेच possible. So that is possible here because of the availability of the volume and the quality and quantity of labor. नाही, मला एक फार छान एकाने सांगितलं होतं सर की बिझनेस फंडामेंटल की बिझनेस तुम्ही विका फर्स्ट वर्ल्ड कंट्रीमध्ये आणि त्याला लागणारं मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही अशा जागी करा की ते स्वस्त आहे. सिम्पल तुमचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. स्वस्त घ्या आणि जिथं जास्त प्राईजमध्ये विकता येतील हे सिम्पल आहे. I started my career in 71. आणि मी करिअर सुरुवात केली 71 मध्ये हो. आणि 75 मध्ये. हो. आणि मी CPU डिझायनर म्हणून लागलो. तर कम्प्यूट ॲज अ एंटिटी हो. तिथनं माझी सुरुवात झाली. बरोबर. तर मी आत्तापर्यंत जवळजवळ 4 रेव्होल्युशन्स पाहिल्या आहेत. बर. पहिली रेव्होल्युशन पाहिली ती मिनी कम्प्युटर्सची पाहिली. ओके. फ्रॉम मेन फ्रेम्स असायचे मोठे IBMचे. देन केम मिनी कम्प्युटर. दॅट वॉज डेकवाज. डिजिटल इक्विपमेंट वॉज मिनी कम्प्युटर. मग नंतर आले PCs. बरोबर. राईट. मिनी कम्प्युटर नंतर PC झाले. हो. है ना. मग लॅपटॉप. मग PC झाले, मग लॅपटॉप आले. हो. मग फोन आला. मोबाईल आले. येस. So the compute power used to be around you. बरोबर. IBM तुमच्या आजूबाजूला असायचे. हो.
Then computer came इन युअर रूम. in your room. बरोबर. Then computer came in front of you. बरोबर. Then computer came on you. हो. Next will be the computer will be in you. अच्छा, म्हणजे काय? ऑन यू म्हणजे मोबाईल. Or on you is mobile. मोबाईल. On you is mobile. हां. In you. घड्याळ. हो. Right? बरोबर. In you म्हणजे you're going to see the nano with the invention of nano chips. हां. They'll enhance your memory. They'll improve your, already diagnostics people are swallowing pills and is tracking is taking the video of the entire GI tract. हो. Okay, so they will start with the analysis and diagnostics, but then they will become a part of you, replacing whether you got various types of diseases. So how do you conquer those diseases? How do you extend your memory? How do you extend whatever? All these various aspects are going to be in you. आणि एआयचा याला मदतच होईल. So now we talk about AI. So now what happens is, so computer ज्यावेळी एकटं असतं त्यावेळी you don't think of networking. हां. दोन कम्प्युटर आले मध्ये थिंक अबाउट नेटवर्किंग ना. बरोबर. हां. हो. तर पहिलं कम्प्युटर रेव्होल्युशन झालं. हो. हां. मग दोन कम्प्युटर एकत्र आले मग नेटवर्किंग रेव्होल्युशन झालं. हो. मग मल्टिपल कम्प्युटर झाल्यावरती मग सॉफ्टवेअर रेव्होल्युशन झालं. दॅट बिकेम द इंटरनेट. Right? And now the next level of that is where you're going to get into a combination of the compute power and the revolution. That is where the AI is playing. Now the it's artificial intelligence. So right now we are thinking of artificial intelligence only in the form of software. हो. But artificial intelligence doesn't limit to software. Right now it is software because that's what it is. हो, मेडिकल मध्ये बॉडी. It is going to be physical and software all together. But ultimately the underpinning of that AI becoming successful is a compute power behind it. It's a compute as an element. सर एआय Compute as an element. बरोबर. कसं असतं, मेक इट व्हेरी सिम्पल. आपण कम्प्युटरमध्ये 4 बिट कम्प्युटर आहे, 8 बिट कम्प्युटर आहे, 16 बिट कम्प्युटर, 32 बिट कम्प्युटर आहे, असं असतं ना. So you're using that data in very structured form. बरोबर. Life doesn't come in structured form. Video, take a look at video. Video as a data is not a structure. बरोबर. Some may be in context, some may be 16 bit long, 17 bit long, some may be 230 bit long, त्याच्यानंतर 220 bit long. It is not like 32 or 64. That's like where the computer works in the traditional way. Right? When AI comes, AI behaves similar to video. It's unstructured data. Yeah. But manipulation of that is through that compute as an element. So कुठल्या दृष्टीने मी ज्यावेळी कुठल्या दृष्टीने पाहत होतो, I look at from that perspective. Compute angle. I look at from the compute angle because that is what the bottom, that is what it is. पण सर जर पुण्यामध्ये कोणाला एआय मध्ये बिझनेस करायचा असेल, तुमच्या काय 3 टिप राहतील? ओके. सो कोणाला समजा उद्या म्हणलं की मला कम्प्युटरमध्ये बिझनेस करायचा आहे, तर म्हणजे तुम्ही कम्प्युटर डिझाईन करताय का कम्प्युटर ऍप्लिकेशन म्हणून वापरताय? हो, ऍप्लिकेशन. देयर यू गो. दॅट्स द आन्सर. समजा आय गिव्ह डिफरंट एक्झाम्पल. समजा मी उद्या विचार केला की प्रिंटिंग पण अस्तित्वात नव्हती, मी इन्व्हेन्शन केलं प्रिंटिंग प्रेसचं. म्हणजे की प्रिंटिंग प्रेसचं मी इन्व्हेन्शन केलं आहे. आता त्याच्यामध्ये जी पुस्तकं मी लिहीन ती छापीन. अशी किती पुस्तकं छापीन? बरोबर. वर्सेस मी इन्व्हेंट केली प्रिंटिंग प्रेस आणि मी लोकांना दिली छापा, लिहा आणि छापा. इट विल एक्सपॅन्ड ना. बरोबर. व्हॉट विल एक्सपॅन्ड इज द ॲप्लिकेशन. बरोबर. इट्स नॉट दॅट. सो स्टे अवे फ्रॉम the infrastructure part of AI. Machine learning, stay away from that. Look at the applications that will ride on the AI platform. आणि सर ऍप्लिकेशन इज $1 billion ची कंपनी बनू शकते? Of course. मग ते ऍप्लिकेशन. So the key is again use my same thing what I told you. कन्फ्युजन. कुठे ऍप्लिकेशन कुठे वापरली जाते आणि किती मोठी आहे, that the application expands, the company will expand. ह्याच्यात कसा विचार करायचा सर? एक
की लेट्स से मला आता AI चं ॲप्लिकेशन एक काढायचं आहे आणि माझ्याकडे 10 आयडियाज आहेत, तर मी त्याला कसं क्रॅक करू त्याच्यासाठी? that is the skill of where in what There segment. should be some hack हा काहीतरी. तर कुठल्या सेगमेंटमध्ये ते ॲप्लिकेशन आहे. इज द ॲप्लिकेशन ॲप्लिकेबल फॉर supply chain management? Okay. The application is going towards retail market, retailing, is going into manufacturing, it is going into some development. Where is it? Where are you putting? So where are the segments that are much larger where you can apply and you can reduce whatever that is, you expand that market or reduce that market, whatever it is. असं नाही सांगता येणार की कुठे. So you test it. की तू ॲप्लिकेशन वेन यू आता कसं होतं आहे, जितक्या AIच्या आता इनिशियल स्टेजमध्ये काय होईल माहिती आहे का, ज्या AI where the AI will become popular is in the facilitation of reduction of the work. बरं, मॅन्युअल वर्कला ते थोडं In the beginning, that's what it will be. So right now the stage is reducing what you have done. Once you become popular, then you will get an idea about how it will expand. तुला ते एक्सपेन्शन आता नाही कळणारच नाही आणि it's okay, आता कळत It's नाही okay. It's okay. Just logistics. Look at the logistics part of the AI and see where you can capture the largest market through that. Because you will get the next phase of it. You will learn as you implement this. असं नाही होत आहे की काहीतरी 15 वर्षाच्या मार्केटसाठीच आता करतोय असं नाही होत आहे, कारण तुला माहितीच नाही काय ते, कारण ते आता अजून इट इज एस्टॅब्लिशिंग इट सेल्फ. आता मी आल गिव्ह एन एक्झाम्पल. आता कसं आहे, चिप डिझाईन एक्झाम्पल आल गिव्ह. आता लोकांना कळणार नाही, पण मी आय टू गिव्ह सम तेच माझ्या डोक्यात आलं आता. कुठलीही टेक्नॉलॉजी ज्यावेळी मेन स्ट्रीममध्ये इंट्रोड्यूस आहे ना, इट कम्स इन फ्रॉम द व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. पहिल्यांदा ते होतं. ते झाल्यानंतर मग देन इट बिकम्स, मग पीपल स्टार्ट बिलिव्हिंग इट. सो देन पीपल स्टार्ट थिंकिंग ऑफ डिफरंट ॲप्लिकेशन्स. तर पूर्वीच्या वेळी कसं व्हायचं की लोक चिप डिझाईन करायचे, बोर्ड डिझाईन करायचे, राईट. तर ते TIचे कॅटलॉग उघडायचे, दे यूज टू कनेक्ट वायर्स अँड व्हॉट नॉट अँड दे वुड टेस्ट सम बोर्ड, राईट. असं व्हायचं ना. मग सिंथेसिस केम इन द पिक्चर. हो, ते तसं नको करू, मी इंग्लिशमध्ये डिफाईन करतो आणि इट विल प्रोड्यूस दॅट आउटपुट. ओके. तर लोक म्हणायचे, अरे मी कसं तुला भरोसा करणार, हे कसं होणार, कसं पॉसिबल. आय गिव्ह डिफरंट एक्झाम्पल. There is a software called Spice Simulator. Okay. So Spice was a tool that was used to simulate a transistor, a characteristic of a transistor. Okay. तर ट्रान्झिस्टर ऑफ असतो, त्याला थोडं कुठेतरी करंट दिला की तो ऑन होतो, है ना, टर्न ऑन होतो ना. तर इट गोज थ्रू ऑफ टू ऑन. तसं पटकन ऑन नाही होतो, एक ट्रान्झिशन, राईट. तर इफ यू वॉन्ट टू प्लॉट दॅट कर्व, पूर्वीच्या काळी कसं करायचे, प्लॉट करायचे, ते स्लाइड रूल घेऊन आणि कॅल्क्युलेट करायचे, एक पॉईंट इथे, मग एक पॉईंट इथे, मग एक पॉईंट इथे, मग तो कर्व हाताने ड्रॉ करायचे, राईट. अँड दॅट वॉज प्रूव्हन. अँड देन वेन द ॲक्च्युअल ट्रान्झिस्टर वॉज मेड, दॅट बिहेव्ड लाईक दॅट. Okay, so that algorithm I had done by manual is done, right? Now I developed a software that I feed the input and I get the output and it shows me a curve. But how am I going to believe it? So what I did is I looked at the old designs that I had done and tried to validate. I tried to validate it. अरे हे स्कॅटर प्लॉट फिट होत आहे, म्हणजे कॉम्प्युटर चांगलं काम करतो. म्हणजे त्या स्पाइस सिम्युलेटरवर माझा भरोसा आहे. आता नेक्स्ट ज्यावेळी मी डिझाईन करीन त्यावेळी मी स्लाइडवर फेकून देईल, आय जस्ट यूज दॅट सॉफ्टवेअर टू डू इट. परफेक्ट, आय गॉट इट नाव. यू गॉट इट. तसंच AIचं आहे आता, सगळे व्हॅलिडेट करतायत. करेक्ट. आता आणि व्हॅलिडेशन कसं नाही होतं, ते ॲक्च्युअल अप्लाइंग इट अँड रिड्युसिंग. म्हणजे कुठे आता बिग ॲप्लिकेशन्स आर फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रॅक्ट्स, structured contracts, na. So I can eliminate the need of the lawyers for creating structured contracts. So first thing is going to impact the local bomba market. Oh, lawyers job gela. Asa nahi hai. Yeah, temporarily it will create some issue, but once it gets proven, then it will develop the intelligence enough that it can start giving you some feedback. After you do ChatGPT, so Google does the same thing, ChatGPT does the same thing. ChatGPT फक्त it gives you a very pointed result from a very broad question.
ते तू त्यांनी गुगलला hack केलं. विचारलं, तुला गुगलला विचारलं तोच प्रश्न तर 15 उत्तर देईल तुला, तो कळलं नाही कुठलं घ्यायचं. हो But it is now doing some analysis to give you that. So see how it is done. It is validation. It is आता AI व्हॅलिडेशन फेज मध्ये आहे. drudgery. It is eliminating drudgery and validation. That's what it is in right now. पण तुम्ही म्हणताय की तरी AI ऍप्लिकेशन बऱ्याचशा आपल्या भारतामध्ये बनले पाहिजे, व्हॅलिडेट होते पाहिजे Yeah. आणि स्टे म्हणजे दॅट्स युअर थॉट की स्टे अवे फ्रॉम चिप अँड रिसर्च, ते नंतर बघू, पण ऍप्लिकेशन बनवा. I'm doing in general. I'm giving a very आणि funds पण नाही ना, tongue-in-cheek. chip development वगैरे कारण एवढे काय funds माहिती पण का की if you start doing my advice is for the general public. I'm not giving a very specific. आय नो If you have some very unique idea, मग ठीक आहे. my don't use my analysis for that. हो. I'm just giving you in general perspective that it is validation, diagnostics validation and facilitation. That's what it is. तर इंडियन ऑन्टरप्रिनरला तुम्ही म्हणाले ऍप्लिकेशन वर थोडं फोकस करून बघा. कारण का माहिती आहे, बिकॉज यू कॅन टेस्ट इट राईट हिअर. तू जर तू चिप, मी तुला म्हटलं की तू G20 ची दुसरी चिप डिझाईन कर, दॅट इज कम्पिटिंग विथ NVIDIA. काय व्हॉट आर गोइंग टू डू? यू डोंट हॅव नथिंग. एक्झॅक्टली. You will bang your head against the wall. Exactly. You don't have wherewithal to do all that. So don't go into that. Use that AI application of what you can solve problem here. आणि इथे नसेल तर जर का तुला आयडिया असेल की जे अमेरिकेतील सॉल्व करायचे तिकडे जा, चंबक भाव उचल आणि जा अमेरिकेला. नाही अमेरिकेला. बरोबर आहे. पण युअर राईट की ऍप्लिकेशन वर Focus on application. करायचे. 5-6 ऍप्लिकेशन टेस्ट करा. बट Keep ॲट द testing. सेम टाइम यू आर सेइंग की असं मार्केट बघा जे कन्फ्युज्ड आहे आणि त्याला मार्केट पण मोठं आहे. ते तुम्हाला कळेल, कारण तुमचं डोमेन एक्सपर्टीज त्यात असायला पाहिजे. म्हणजे कसं आता वन टाइम 2 engineers came to me. आणि they had developed an algorithm to manage the inventory for hospitals. तर हॉस्पिटलची स्टॉकरूम असतात ना, तर there are thousands of items. Syringes, gauges, फलाना ढमका, medicine, this, that, whatever, right? 2 engineers आहे. So they came to me. So they have developed an algorithm where you can have whatever you need, just in time available. And wonderful idea. तर मी त्यांना म्हटलं that's great. तुमच्यापैकी कोणी कधी हॉस्पिटलच्या याच्यामध्ये तरी गेलाय का आतमध्ये? नाही, आम्ही गेलो नाही आहे. पण वी नो दॅट देर इज अ बिग प्रॉब्लेम बिकॉज जनरली हॉस्पिटल इज मॅनेजिंग 30,000 items. So we have figured out a way to kind of make it optimal inventory. म्हटलं ओके, तुमची आयडिया चांगली आहे. नाव लेट मी फाइंड समबडी who has been in hospital or stockroom management who has some domain expertise that can tell you की हे बरोबर आहे हे चूक आहे. नाही तर अदर युअर सब घोडे लाल, सब गधे घोडे सब बराबर. That's what you are concerned, na? So you need that. So the domain expertise in that application is important. नाही, यू आर राईट. ॲक्च्युली डोमेनवरनं कळालं. तर आता आमची जी कंपनी आहे, आम्ही मागचे 10 वर्ष रिटेल कंपनीजवर काम करतो. ॲडिडास, रिबॉक, मार्क्स अँड स्पेन्सर हे असे आमचे कस्टमर आहेत. तर आम्ही त्यांच्या CMOशी जास्त काम करतो. तर आम्ही आता एक ॲप्लिकेशन बनवतो की आम्ही खूप विचार केला की आपल्याकडे काय आहे जे वेगळं आहे आपलं. तर आमच्या CMOचा प्रॉब्लेम काय आत्ता, जे पण बोर्डमध्ये जातात CMO, CDO, त्यांना एखादा रिपोर्ट बनवायचा असेल ना, की त्यांना 8-8 दिवस, 10-10 दिवस लागतात. कारण मोठा डेटा आहे. है ना. लेट्स से एखादा CMO आहे, तो म्हणतो मुंबईमधल्या ॲडिडासच्या या शूजचा मागच्या 1 महिन्याचा ट्रेंड काय होता. करेक्ट. ते असे विचार करतात. करेक्ट. तो CEO काय म्हणतो, पुढच्या वर्षी मला जेनझी टार्गेट करायचं आहे, वुमन टार्गेट करायचं का काय करायचं हे तुम्ही मला ट्रेंडवरनं सांगा. हे सोपं नाही आहे. ह्याला खूप एक्सपिरियन्स लागतो आणि डेटा चर्न लागतो. तर आम्ही काय केलं, हे ॲप्लिकेशन आम्ही म्हटलं आम्ही आता एक आमचा GPT बनवतो, सगळा आमचा अनुभव त्यात टाकतो. CMO येऊन तुम्ही विचारा, GPT विल गिव्ह यू, आवर GPT इट विल वर्क ॲज अ को पायलट फॉर यू. ट्रेंड्स, ॲनालिसिस सगळं तुम्ही त्याशी बोला. सर पण ह्याच्यात काय झालं, डेटा आणण्यासाठी आम्हाला डेटा इंजिनियर लागायचा. मग डेटा चर्न करायला डेटा सायंटिस्ट लागायचा आणि तो डेटा डिस्प्ले करायला BI इंजिनियर लागायचा. आता हे सगळं एका ॲप्लिकेशनमध्ये आलं. राईट. मग तुम्ही जेव्हा डोमेन म्हणाले ना, आणि मग आम्ही विचार करत होतो की आपला डिफरन्शिएटर काय आहे. आपला डिफरन्शिएटर इज डोमेन. आपल्याकडं ॲडिडास ह्यांचा करेक्ट. This is what I'm trying to tell you. So don't come up with some
वाजू आयडिया हा. विदाउट हॅव्हिंग डोमेन एक्सपर्टीज. Exactly. Very ॲब्सोल्युटली राईट ऑन, Very राईट ऑन. इट्स अ परफेक्ट ॲप्लिकेशन. हा तर ते दिस इज वॉट दॅट इज वेर इट विल बिगिन. हा. आता याची नेक्स्ट स्टेप काय होईल, यू विल लर्न ॲज दिस बिकम्स अ एक्झॅक्टली दिस बिकम्स अ. दॅट्स व्हॉट वी आर डुईंग. 10 लोकांना आम्ही असं देतो, तुम्ही वापरा. आम्हाला माहिती होतं का की DVD की हो. वी इम्प्लिमेंटेड JVC सोल्युशन. राईट. JVC सोल्युशन म्हणून वी इम्प्लिमेंटेड समथिंग एल्स. मग त्यातनं आम्ही आणखीन इट वेंट इन टू पायरसीमधून आम्ही DVD काढली बिकॉज इट निडेड मोर, because the quality of the video was poor, we couldn't serve enough data into the CD, so the DVD came. Like, आम्ही असं विचार केला असता की अरे आपण लेट्स डू ब्लू रे. स्टार्ट मध्येच ब्लू रे नाही. एक काय वेअर वुड हॅव गॉन. एक्झॅक्टली. You see, so you implement it out of that, and you have to keep your ears to the ground, and you understand the requirements. आणि व्हॅलिडेट करत राहा, Validate कर- कस्टमरशी व्हॅलिडेट करा. यु नो व्हॉट यू सेड. खूप पॉवरफुल पॉईंट तुम्ही सांगितला होता आधी सर, की तुम्ही एकही कंपनीने पाहिली की ज्यांनी ज्या कॉन्सेप्टने चालू केलंय तेच कॉन्सेप्ट एंड झिरो. राहिलंय. आणि जो कोणी असं म्हणाले की मी केलंय ते केलंय, दे आर फॅबिंग, दे आर नॉट डन इट देमसेल्व्स. ते कोणीतरी ऐकून गोष्टी सांगतात ते. एक्झॅक्टली. परफेक्ट सर. आपण आता बोललो तुमची जर्नी सगळं. आता थोडंसं इन्व्हेस्टमेंट, कारण तुमचा फोर्टे इन्व्हेस्टमेंट आहे ना. आय थिंक 70-80 कंपनींबरोबर तुम्ही काम केलंय. तर अशा 1-2 कंपन्या आहेत का सर जिथं तुम्ही ₹1 लावला आणि त्याचे ₹100 झाले, आणि काय त्याचा मागचा तुमचा डिसिजन होता? हे बघ असं फर्स्ट ऑफ ऑल यू एक्सपेक्ट तुम्ही ₹1 लावला आणि ते ₹100 व्हावेत, आता ते तुमचं एक्सपेक्टेशन असतं. हो. that expectation is good, but if you go only with that in mind, It will not work. will never work. It will not work. You have to, whatever you are doing, that product that you are doing on, that has to be the leader in the market. If that becomes a leader in the market, you automatically get the benefit. आणि लीडर इन द मार्केट म्हणजे किती मार्केट शेअर आहे आपलं? Whatever market share you can get, if you get the minimum first mover किती advantage. See, what you have to look for in this is, am I implementing an idea? Is it giving me a first mover advantage? And if it is giving me a first mover advantage, and I'm considered the leader in that market, then the market will decide my value. Market decides that value. You don't decide what you get. म्हणजे कसं असतं, it's a 51% hard work and 49% luck. Luck लागतं. आणि तुम्ही म्हणताय लक लागतं. Luck, 100% luck लागतं. I have seen companies where everything is going right, and company has collapsed. There was a company that we were doing this gateway, the gateways that you see in the house today. So we had a company I had a company that was doing gateway. We had raised $80 million. We had top 8 out of 10 companies were our customers. We had a purchase order in our hand from Panasonic, $25 million. Product was just announced. $25 million purchase order in our hand from Panasonic. And Black Tuesday happened in 2002 in US. Market, the entire market crashed. 2 कंपन्या तिथं बंद पडल्या. बाकीच्यांनी ऑर्डर कॅन्सल केली. त्यातली एक पॅनल. त्यातले ऑर्डर कॅन्सल केले. ओके. And we have 400 people on a payroll. आणि तुमची काहीच चुकी नाही. काय? I mean, we're considered market leader. Tell me. त्यामुळे लक पण कधी कधी फॅक्टर करतो. Tell me. म्हणजे we have to shrink down the company from 100 whatever to 90 people. बापरे. काय चूक होती आमची? म्हणजे it was expected to be, we had a $1.2 billion offer. Somebody was going to buy the company. We said no. We are going to be a $3 billion company pretty soon. Once these orders go through, we're going to be a big company. Networking was a hit in those days, na? 2019. आता तुमच्याकडे पण असं म्हणजे I'm just giving you. Yeah, luck is- And in some cases, there was a company. The 2 founders had a company. I'm just giving you examples so that people know. So 2 founders started a company to do this video chip, one of the video chips, And दोघा फाउंडर त्यांनी डेव्हलप केली, पण दोघांना भांडणं झाली.
तर ज्यांनी सोडली म्हणजे त्यांनी मला बोलवलं तर आय सेपरेटेड देम आउट अँड आय बॉट द पोझिशन ऑफ वन सेकंड फाउंडर. ओके, नाव वी आर 3 people in US, 25 people in India. The product is in hand. The only positive thing at that time was these guys had the technology, I have the connection. Okay, so I talked to Henry Nicholas, who was a Broadcom CEO. Okay, so I committed some money to them. Okay, and I told them that every month I'll just sign the check when the time comes to pay the payroll. Otherwise, Yeah. money will be there. No problem. In 6 months, 6 months later, I visited Henry Nicholas with the founder. And Henry Nicholas, that was Broadcom was a $1 billion company then. Okay, so त्याच्या काय डोक्यात आलं तर म्हणा, okay, $69 million will buy the company. तो जो फाउंडर होता त्यांनी कधी he was living in a 30 degree, he was driving a $30,000 car, he was 30 plus years old, and he had 30+% of the company. Right. He said, if this thing goes, I make $30 million, sell. I म्हटलं अरे त्याला it will become a big deal. It was prior to NVIDIA. म्हणजे it was doing same thing what NVIDIA was doing. Okay, so it was a combination of the 3D graphic. Weekly $69 million विकली. ऐकता स्टोरी पहा, $69 million विकली. तर हेनरी निकोलस बॉट इट फॉर स्टॉक. आता ही कंपनी यांनी कुठेतरी मॉरिशसमध्ये कुठेतरी हे केली होती, रजिस्टर केली होती. तर बिकॉज इंडियन गव्हर्नमेंट वॉज नॉट द सेबी वगैरे त्यावेळी जस्ट बिंग इन द फॉर्मेशन स्टेज, 2.5 वर्ष ते स्टॉक अडकले. नोबडी कुड सेल. त्याच्यामध्ये दॅट ब्रॉडकॉम स्टॉक वेंट 5 times. म्हणजे 69 मिलियनचे 5 times झाले. हे मी प्लॅन केलं होतं का? नाही. इवन एव्हरी engineer in India became a true millionaire in Bangalore. True millionaire. पण हे प्लॅन केलं नव्हतं ना. तर यू टॉक्ड अबाउट लक. आय एम जस्ट गिविंग यू एक्झाम्पल्स ऑफ हाऊ सम थिंग्स वर्क. आणि इकडे ही कंपनी $80 million म्हणजे I lost close to $15-16 million in the other company I told you that when the market crashed. So असं it's not. खूप चांगला पर्स्पेक्टिव्ह तुम्ही दिला. So people will always hear, oh, इतके झाले. You have to also look at what you lose too. I mean, it happens. एक्झॅक्टली. तुम्ही जेव्हा एवढे प्रेझेंटेशन ऐकता इन्व्हेस्टरचे, एक इंडियन फाउंडर स्पेसिफिकली काय मिस्टेक करतो असं तुम्हाला वाटतं? जेव्हा तुम्हाला फंडिंग मागायला येतो तर असं काय मिस्टेक करतो? एक I think Indian founders in general are too egotistical. ओके. When you are a entrepreneur, you have to learn to look at the people around you as a classless society. ओके. मी IIT मध्ये गेलो आहे, मी हे केलं आहे, मी एवढा मोठा झालो आहे, मी हे झालो आहे, मग माझं आय कॅन डू नो रॉंग. आणि लहानपणापासून माझा इगो कजोल झाला. मी चांगल्या शाळेत गेलो, मला आईवडिलांनी खूप हे केलं, मग माझ्या मित्रमंडळांनी केलं, मग माझ्या नातेवाईकांनी केलं, मग हे केलं, मग मी कुठेतरी पॅटर्न घेतले, माझं डोकं माय हेड इज फॉलन अप, आय हॅव सम आयडिया अँड आय स्टार्टेड अ कंपनी. सो you think you are like a Superman. Big. You're Superman. You're already big. So when you look at the world, you look at I'm somebody and you're nobody. असं झालं की it's a big mistake. संपला. You can luck out and get out and somehow manage. But most of the Indian founders get into that ego trip that I'm somebody and you're nobody. So then when you start with that perspective, when you approach a problem, तुला कस्टमर ज्यावेळी सांगतो की तुला हे पाहिजे तर म्हणजे नाही, I can add some more features and make it more attractive. I can do this. I can negotiate the contract myself. I can negotiate distribution. I can do the marketing. I can do the sales. I can also write the software at night. I think you have to recognize the weakness within you and say, I know I'm good at this, but I'm not good at that. How can I bring the people into
into the foray where whole team becomes a product. गॉट इट. I see that very difficult thing to follow. इंडियामध्ये कसं आहे हे यांनी अंबानी जे मोठे लोक आहेत ना, अंबानी त्यांनी म्हणा, पण मोठे लोक आहेत ना, हे डायनॅस्टिक अप्रोच करतात. हो मी आता थोडं हे करेल, थोडं तेही करेल, थोडं तेही करेल, थोडं तेही करेल. It's a trading mentality. Entrepreneurship is not a trading mentality. You have to kind of pull the things together and kind of bring the expertise that you don't have together. And You then are the make soul it. of the company, Yeah. but you have to bring the other people together so that you can form a product. And I think I see that as a challenge among Indian entrepreneur. Indian founders. Indian. I see that first time. एकदा त्यांनी 1-2-3 केलं की then they realize की अरे बाबा हे असं नाही. I have to get on my knees and beg and do whatever and हातपाय पकड काय वाटेल ते कर. Yeah. But you come and join me. Yeah. आणि एखाद let's So say that is very crucial. That's I think it's very important. व्हेरी ट्रू, Yeah. व्हेरी ट्रू. आणि एखादा जर फाउंडर तुम्हाला प्रेझेंटेशन करायला आलाय तर त्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही काय बघता? Barring what I told you about how Yeah. I build the product, I see a lot of non-verbals more than that presentation. If I like the concept and idea, I like to get to know the founder. Ultimately काय असतं माहिती आहे का? An investor, he looks at the whites of your eyes and say, do I trust you with my money? Can I have a dialogue with you? जर का तू आडमुठ्ठा असला आणि तू किती आय कॅन हॅव अ डायलॉग विथ यू. म्हणजे सगळं फिरून त्या फाउंडर कडेच येतं. अल्टिमेटली ही इज इट मे बी 10% ऑफ द इश्यू बट दॅट्स द फर्स्ट 10%. पण तुम्हाला एवढ्या फाउंडर्सला भेटून हे आता कळतं का कळतं. एका भेटीमध्येच की- कळतं, एका भेटीत कळतं. हं? एका भेटीत कळतं की माझी तुझी केमिस्ट्री जमेल का नाही जमेल. पण एका भेटीत म्हणजे मल्टिपल हा, पण कळतं. कळतं ना. एक कळतं. एक इन्स्टिंग असेल की अरे हा मोठं करू शकतो, नाही करू शकतो, हा अडकू ऐकू शकतो आणि आय कॅन हॅव डायलॉग. हा. आय कॅन कन्व्हिन्स यू टू टेक अ डिफरंट पोझिशन. आय कॅन कन्व्हिन्स यू टू डू दॅट. समजा तू आला माझ्याकडे राईट अँड यू आर आडमुठा फाउंडर, यू आर अ सीईओ अँड आय कॅन सी दॅट यू कॅनॉट बी अ सीईओ बिकॉज यू डोंट हॅव द वेअर विथ ऑल. मी म्हटलं तुझी आयडिया चांगली आहे पण यू बिकम अ सीटीओ. लेट्स फाइंड a CTO or I'll become a CEO. Right. And until such time and then we'll find somebody. And you kind of object it. Originally everybody objects. That But means you are thinking about yourself, not the company. Right. Gives the message. the startup is what you impart, what you have learned, not to learn. बरोबर. See, there's a difference. Very critical point people need to understand. You are coming to a startup not to learn. You are coming to a startup to give what you have. Otherwise you are useless. That is very, very important. म्हणजे सर म्हणतायत की तुम्ही स्टार्टअपला काय देताय, तुमचं लर्निंग ते महत्वाचं आहे. तुम्ही स्टार्टअपमध्ये शिकायला येऊ नका. तुमच्याकडे जे आहे ते त्यात टाका आणि स्टार्टअपला मोठं करा. शिका कुठे दुसरीकडे. शिका दुसरीकडे. Or on the process you learn, but not to learn because not to kind of मी CEO मला कधी माहित नाही काय करायचं आणि मी I want to because the title looks very attractive. No, you are there to give what you have. आणि अशी कुठली लाईन आहे एखाद्या फाउंडरची जे त्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी म्हणाली की तुम्हाला वाटतं येस ही इज द गाय? असं नाही, असं एकाने नाही, असं एकाने नाही होते. ते केमिस्ट्री आहे ती रे. केमिस्ट्री आहे. How do you define the chemistry? How do you define creativity? How do you define chemistry? That chemistry is आता माझी केमिस्ट्री तुझ्याबरोबर असेल पण ह्याच्याबरोबर नसेल. त्याची केमिस्ट्री आणि कोणाबरोबर असेल असं नाही ना. बिकॉज वी आर फॉर्मिंग अ टीम. सो इफ द टीम कॅनॉट कम्युनिकेट विथ इच अदर, इफ आय कॅन्ट कम्युनिकेट देन कसं होणार ना. आणि सर तुम्हाला वाटतं का की बूट स्ट्रॅपिंगनेच कंपनी मोठ्या होऊ शकतात? काही इन्व्हेस्टमेंट ही लागतेच लागते? The product companies cannot bootstrap. त्यांना The इन्व्हेस्टमेंट service companies can bootstrap, but the period time to money is longer. Because bootstrap you can service company मध्ये काय you have to be profitable from the day one. बरोबर. So you can as much as many customers you acquire and as much whatever the billable hours you get, you grow. But in a product, bootstrap ने कहा था कि it is the लिमिटेशन येतं. in the time, but you need to get it out. You have to get it out in short period of time. Either you succeed or you fail, but not keep.
product companies don't survive 8 years. Means 8 years, if you are working on a product for 8 years, something, It's gone. that means either you are way too early in the market, or you are way too late in the market, or your product is too small. The market is too small. You have to go with the bang and either burn in flames or become successful. Nothing in between. परफेक्ट For the product part, फॉर द for प्रॉडक्ट. the product companies. सर आपण तुमची जर्नी पाहिली, मग तुमची पहिली कंपनी, मग सिलिकॉन व्हॅली, मग त्याच्यात आपण थोडंसं स्केलिंग थोडंसं पाहिलं, इन्व्हेस्टमेंट, AI ॲप्लिकेशन फार छान सांगितलं. आता आपण याचा एंड एक फायर साईड चॅट टाईप एक रॅपिड फायरनी करूया, ज्याचा ॲन्सर तुम्हाला एक वर्ड किंवा एक सेंटेन्स, शक्यतो एक वर्डमध्ये देऊ शकले तर व्हेरी गुड. ते एक आपण ट्राय करूया तुमच्यावर. Try करूया. हां, ओके. तुमची पहिली कंपनी एका वर्डमध्ये कशी एक्सप्लेन करा? Astounding success. सक्सेस. Astounding success. Because that's what made me. ॲज अ फाउंडर तुमची सगळ्यात मोठी मिस्टेक Not putting a proper team together right from the beginning. फ्रॉम द बिगिनिंग. एक अशी स्टार्टअप यू रिग्रेट की तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट नाही केली. Lots of them. लॉट्स ऑफ देम. अच्छा. अँड इट्स ओके टू दॅट. It's okay. It's okay. It's okay. अशी पण आहे की इन्व्हेस्ट करून मी डोक्याला हात लावला कशाला केलं असे पण आहेत. हो का? बोथ. हे बा फेल्युअर्स अँड सक्सेसेस मी आय शुड नॉट वन शुड नॉट एव्हर टॉक अबाउट ओनली सक्सेस. सक्सेस. या आय हॅव इक्वल फेल्युअर्स. या The only thing is, people don't talk about failures. या. But I have, we are failures. We have made mistakes. कन्सॉलिडेटेड युअर सक्सेस. Consolidated success, absolutely. Consolidated success. हां. ज्या ठिकाणी मी पर्सनली स्वतः काय म्हणतात ब्लड स्वेट अँड टीअर्स घातलेत, हां, ते हायेस्ट पॉसिबल हायेस्ट सक्सेसेस इन दॅट. Success. Absolutely. ओके. Because I found figure it's like a rocket, you're fired and you're kind of maneuvering going through. एखाद्या फाउंडरला तुम्ही भेटले, फर्स्ट थिंग काय नोटीस करता त्यांच्याबद्दल? With passion, पॅशन. bar none. Passion, bar none. आणि कुठला रेड फ्लॅग तुम्ही एखाद्या ऑन्टरप्रिनरशिपमध्ये बिगेस्ट रेड फ्लॅग तुमच्या मते की हा नसला पाहिजे? They only talk about themselves, focusing on themselves. हा नसला पाहिजे. ओके. तुमच्याकडे जर आत्ता $1,00,000 असते किंवा लेट्स से $10,000, व्हॉट बिझनेस यू विल स्टार्ट? I will look something in the embryonic market. That's what I will look. ओके. I'll take a risk. I'm a risk taker. ओके. इंडियातली स्टार्टअप DNA असलेली तुमच्या मताने कुठली सिटी आहे? Startup DNA. हो. I would say it'll be a toss between the Pune and Bangalore. पुणे आणि बँगलोर. It'll be a toss. ओके. तुम्ही स्वतःला वर्कहॉलिक म्हणता का बॅलन्स लाईफ असणार? Workaholic. या वर्कहॉलिक. I'm not a balance. I don't have balanced life. यू डोंट हॅव No. अँड यू आर ओके विथ दॅट. For all my life I've been workaholic. So I'll die with my boots on. तर असं म्हणता येईल का की वर्कहॉलिक नाही पण तुमच्या कामाबद्दल पॅशनेट असल्याशिवाय 100%, 200% दिल्याशिवाय तुम्ही मोठी बिलियन्स ऑफ डॉलरची कंपनी नाही बनवू शकत? No, you will not. इट्स नॉट No, पॉसिबल. it's not possible. And if it is possible, then somebody else has done that, and you are just riding with it. But तुम्ही त्या कंपनीचे पार्ट आहात. हां. You might have amassed $1 billion, but you have not done it. Somebody else has done it, and you got the benefit of their hard work. But for you personally, यू हॅव टू वर्क. you have to work hard. 16 hours minimum you have to put. I have 2 kids. Okay, I have not attended. I'm not saying with pride, but I have not attended any of the school functions. I have not. I mean, I was totally thinking nothing but बिझनेस. business, 24 hours.
आता now I'm winding down, spend but I'm winding down now, but or wound down already. But when I was active, because my style of everybody has different investment styles. Right. My investment style is I put in the money and I take an active role in the company in the early stage. See, most of the VCs, what they do is they give you the money and then they get on the board. I didn't do that. Every स्वतः company, involve होता है. every company, yeah, but I take a lot of stake in it too. I take common and preferred, both. Wow. I take common shares and preferred shares. And I put initial seed money, and sometimes I have done entire Series A by myself. So it could be from 50,000 rupees, dollars to $10 million. But that's all my money. So when your money is tight, Yeah, बरोबर. you work very hard. बरोबर. एक सेकंड लास्ट रॅपिड फायर आणि एक लास्ट क्वेश्चन घेईल. सिलिकॉन व्हॅली और इंडिया टू स्टार्ट अ न्यू बिझनेस? It depends on the idea. If the idea is conducive to, I say it here, it will be here. If the idea is conducive to Silicon Valley, it will be Silicon Valley. Great. That's a good answer. And the last question, for a 20-year, एक 20 वर्षाचा इंडियातला एक ऑन्टरप्रिनर आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? Never give up. Opportunity, the next set of 10 years, the opportunities of new businesses, embryonic businesses, खूप all जास्त. conditions here in India. हो, इंडियामध्ये सगळ्यात जास्त इंडियामध्ये opportunity. opportunity आहेत. So you never give up. काही ना काही ट्राय करत Don't give राहा. up. Keep trying. And the barrier to entry in the business is lower and lower. हां. Barrier to entry is lower and lower. Look at AI applications. I mean, what do you have to do? Absolutely. So barrier to entry is lower and lower. And the consumer, see, ultimately तुम्ही company बनवता, that somebody has to consume it. बरोबर. So the biggest consumer between now and 2040 is going to be in India. Wow. Look at the people who are the middle class people who have the rupees to spend. As the time goes on, it's going to be here बरोबर. in India, not anywhere else. Perfect. So you are where Silicon Valley was in early 90s. You are at that stage right now. Wow. Thank you so much, sir. खूपच मस्त. थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन दिस My पॉडकास्ट. pleasure. तर भालेराव सरांबरोबर आपण खूप छान गप्पा मारल्या. याच्यातनं लर्निंग्स काय जे मला आठवतात आणि ज्या एकदम इम्पॅक्टफुल आहेत. पहिलं तर सर म्हणाले की मी 5th-6th स्टँडर्डमध्ये असताना एक वेगळा विचार करायचो आणि ऑन्टरप्रिनरला काहीतरी वेगळा विचार करण्याची तुमच्याकडे ताकद पाहिजे आणि तुमच्याकडे ती कुवत पण पाहिजे. सरांचं असं मत आहे की ऑन्टरप्रिनरची स्किल ही असते किंवा नसते, ती बनवू शकत नाही तुम्ही. हे सरांचं मत आहे. आणि आपण त्यांच्याशी बोललो की त्यांची जर्नी काय होती. ते स्वतः असे एक रिसर्च त्यांनी केला, म्हणजे ते 1.5 लाख लोकांच्या कंपनीमध्ये होते. तिथून सोडून त्यांनी 3 लोकांची कंपनी मध्ये जॉईन झाले. एवढी मोठी रिस्क घेतली. त्यांच्या घरी त्याच्यामध्ये बरेचसे चर्चा झाले. सासू सासरे येऊन बऱ्याचशा गोष्टी झाल्या, त्या आपण आज बघितल्या की एक टिपिकल इंडियन इंदोरमधून गेलेला माणूस तिथे US-मध्ये जाऊन एवढी मोठी रिस्क कशी घेतो, त्याच्या मागे माइंडसेट काय असतं हे सरांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की म्हणजे मी तर पहिल्यांदा ऐकलं आहे की 49% म्हणजे 51% हार्डवर्क काम हे आहेच आहे, पण 49% लक पण असतं. त्यांनी 2 छान एक्झाम्पल दिले की चांगल्या लकचे आणि वाईट लकचे, हे दोन्ही त्यांनी एक्झाम्पल दिले. मला वाटतं त्यांचा जो फॉर्म्युला आहे ते मार्केटवर जास्त फोकस करतात. ते जे म्हणाले की एखादं कन्फ्युज्ड मार्केट तुम्हाला मिळतंय का बघा, त्याच्यात तुम्ही प्रॉडक्ट बनवा. त्यांनी AIवर तर इतकं छान सांगितलं की फॉर सम टाईम तुम्ही थोड्या दिवसांसाठी स्टे अवे फ्रॉम रिसर्च अँड चिप्स नाही. इंडियामध्ये आहात तर तुम्ही ॲप्लिकेशनवर फोकस करा. पण त्याच्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की ॲप्लिकेशन करताना तुम्हाला कायम टेस्ट करत राहायचं आहे की हे ॲप्लिकेशन चालतंय नाही चालतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं लर्निंग माझ्यासाठी की ते म्हणाले त्यांची आजपर्यंत इन्व्हेस्ट केलेली एकही अशी कंपनी नाही आहे की ज्यांनी एका आयडियापासून चालू केली आणि ती मोठी होत 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 त्याच आयडियावर राहिली. म्हणजे पिवोट, मी कायम सांगत आलो की पिवोट हा खूप जरुरी आहे आणि कस्टमरला पाहिजे. नदीसारखं आपण एकदम असं लूज फिरून, कारण ऑब्जेक्टिव्ह आपला
हा कायम हे मोठं बनण्याचा एक ऑन्टरप्रिनर बनण्याचा असलं पाहिजे. त्यांनी मग आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या टिप्स दिल्या की ते काय बघतात. मला असं वाटतं की इन्व्हेस्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फाउंडर आहे आणि ते म्हणाले की फाउंडर बरोबर त्यांची आणि फाउंडरची केमिस्ट्री कशी जमती ही खूप महत्त्वाची आहे. तर हे सगळं आपण याच्यामध्ये पाहिलं आहे. मी स्वतः खूप शिकलो आहे आणि तुम्ही सगळे आय एम शुअर खूप शिकले असाल. तर नक्की हा पॉडकास्ट शेअर करा आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा पोचवा. थँक्यू.